आम्ही धर्म कशा करता पाळतो? धर्माचं पालन आम्ही करावं मान्य आहे, पण प्रायः चाललंय, विशेषत्वानं नाही चाललंय, सामान्यत्वानं. जगतामध्ये एका विशिष्ट माणसाचा विचार करू नका, सामान्यत्वानं. प्रायः जगतामध्ये असं पाहिलं जातं की मनुष्य धर्म पालन सुद्धा करतो संपत्ती करता. भागवतामध्ये अगदी सुरुवातीला दुसऱ्या स्कंधाला आपल्याला हे दिसून येतं. धर्म अर्थ काम मोक्षाची संगती लावताना भागवताने ही संगती लावून दिली आपल्याला. माणसाने धर्माचं पालन करावं मोक्ष प्राप्ती करता, अर्थ प्राप्ती करता नाही. माणसाने अर्थ प्राप्त करून घ्यावा, तो धर्मार्थ खर्च करता यावा म्हणून काम परिपूर्ती करता नाही. माणसाने कामाचं सेवन करावं, ते जीवनाच्या निर्वाहाकरता करावं, ते इंद्रियाच्या तृप्ती करता करू नये. आणि माणसाने तत्व जिज्ञासा करावी, ती केवळ स्वर्गासारखी सामान्य गोष्ट मिळवण्याकरता नको, तर आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता जिज्ञासा करावी. धर्म अर्थ काम मोक्षाची संगती आहे. अर्थ आणि कामाला स्थान आहे की नाही? आहे. सामान्यतः मनुष्य धर्म अर्थ काम आणि तत्व जिज्ञासा याचा विचार आपल्या जीवनामध्ये आयुष्य प्राप्त व्हावं, आपल्याला संपत्ती प्राप्त व्हावी, आपल्याला सौंदर्य प्राप्त व्हावं, आपल्याला लौकिक प्राप्त व्हावा, याच्याकरताच फक्त त्याचा विचार करत असतो. यदुराजाने विचारलेला हा प्रश्न आहे, जगताकडे बघून विचारलेला प्रश्न आहे, आणि याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. हे आपल्याला आपल्या अवतीभोवती सुद्धा दिसतं. दानधर्म करा, कशा करता करा? अरे दानानं पुण्य प्राप्त होतं, पुण्यानं आयुष्य मिळतं म्हणून. म्हणजे धर्माचं पालन कशा करता चाललंय? आयुष्य वृद्धी करता चाललंय. धर्माचं पालन मोक्षाकरता नाहीच आहे सामान्यत्वानं. तुम्ही आम्ही जेव्हा धर्माचा विचार करतो तेव्हा धर्माचं पालन कशा करता करा? अरे धर्म मार्गानं संपत्ती मिळवा, धर्म मार्गानं कामाचं सेवन करा, मान्य आहे. धर्म अर्थ काम मोक्षाची व्यवस्था आहे आणि क्रम हाच आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. याच्यात अर्थ आणि काम या दोघांना मध्ये ठेवलंय. एका बाजूला धर्म आहे, दुसऱ्या बाजूला मोक्ष आहे. धर्माची मर्यादा ओलांडून काम आत आला की तो घात करतो. प्रवाहित असणारी जी नदी आहे ना, ती दोन तटामधून वाहते, तेव्हाच या गावाला जगाला उपयुक्त ठरते. लोक पाणी प्यायला येतील, जनावरं पाणी प्यायला येतील, कपडे धुतील, लोक स्नान करतील त्याच्यामध्ये, शेती पिकेल त्याच्यामुळे, फेडीत पापता पोखित तेरीचे पादप होईल, असं होईल. ही नदी दोन तटामधून वाहते म्हणून गावाला उपयुक्त आहे. एकदा ती तट ओलांडून गावात आली की काय होतं? तुम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे. जवळजवळ त्रास होतो की नाही? होतो. त्रास होतो की नाही? होतो. गावात नदी आली, वाहून नेते बरंच सगळं काही साहित्य, त्रास होतो त्याचा, राहणाऱ्यांना त्रास होतो, त्याच्यामध्ये जाण्याचं धाडस सहसा कोणी करत नाही. तसं धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि कामाला मध्ये ठेवून एका बाजूला धर्माचा तट आहे, दुसऱ्या बाजूला मोक्षाची मर्यादा आहे. तो धर्म तो काम जेव्हा धर्माला ओलांडून, आपल्या धर्माची मर्यादा ओलांडून आपल्या जीवनात येईल ना, तो काम आपला घात करेल, रावण आहे. एकदा तो अर्थ धर्माची मर्यादा ओलांडून आपल्या जीवनामध्ये येईल, तो अर्थ सुद्धा आपला घात करेल. याच्याकरता महाभारत घडलं. धर्माला कामाला धर्माची जोड नसेल तर काय होईल हे सांगण्याकरता रामायण घडलं, आणि अर्थाला धर्माची मर्यादा नसेल तर काय होईल हे सांगण्याकरता महाभारत घडलं. महाभारत अर्थाचा धर्माशी विच्छेद झाल्यामुळे घडलं, आणि रामायण कामाचा धर्माशी विच्छेद झाल्यामुळे घडलं. मान्य आहे. याच्याकरता धर्म अर्थ काम या तिन्हीलाही मोक्षासाठी म्हणून उपयुक्त ठरवणं, आम्ही कामाचा स्वीकार करावा तो जीवन निर्वाह करण्याकरता, आणि जगावं कशा करता? तर ज्ञान मिळवण्याकरता, भक्ती प्राप्त करून घेण्याकरता, भगवंताच्या प्राप्तीकरता जगणं, याच्यामध्ये मानवी जीवनाची इति कर्तव्यता. कशा करता जगता? तर जेवणाकरता जगतो. मग तू माणूस म्हणून जगण्याचं काही कारण नाही. गाढव सुद्धा त्याच्याकरताच जगतं, ढेकूण सुद्धा त्याच्याकरताच जगतं, आणि माणूसही तेच करण्याकरता जगत असेल तर त्या जगण्याला जगणं म्हणता येणार नाही. लक्षात घ्या. याच्याकरता धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या व्यवस्थेचा विचार करताना प्रायः या जगतामध्ये सहसा असं दिसतं की मनुष्य धर्म अर्थ काम आणि आपल्या तत्व जिज्ञासा याचा विचार आपल्याला संपत्ती प्राप्त व्हावी, आपल्याला आयुष्य प्राप्त व्हावं,
आपल्याला सौंदर्य प्राप्त व्हावं, आपलं जीवन संपन्न राहावं याच्याकरता म्हणून याचा विचार करतो. धर्माचं पालन हे सौंदर्याकरता नाही आहे. नामदेव यांचा एक अभंग आहे, जर आपण सुवर्णाचं दान करू तर आपल्याला पुढच्या जन्मी कांती चांगली मिळेल, सौंदर्य प्राप्त होईल असं नामदेव यांनी म्हटलंय एका अभंगामध्ये. कशाचं दान केल्याने काय प्राप्त होतं हे सांगणारा नामदेव यांचा अभंग आहे. त्याच्यामुळे सुवर्णदाने कांती प्राप्त होते, तेज प्राप्त होतं चेहऱ्यावर. एखाद्या घरामध्ये माणसं, या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, कशामुळं? मागच्या जन्मात सुवर्णाचं दान केलेलं असलं पाहिजे, हे त्याचा अनुमान आहे. हे अनुमान आहे त्याचं, जे काही असेल ते. मग आता हे ऐकल्यानंतर माणसं, आता सोन्याचं दान कोणी करणार नाही सध्याच्या वाढत्या भावात, परंतु कांती चांगली प्राप्त होते, सौंदर्य प्राप्त होतं, म्हणून सुवर्ण दान करायचं असतं. हे कळल्यानंतर जर मनुष्य दान करेल तर दान हा धर्मविधी आहे, परंतु त्याचा हेतू मात्र सौंदर्य प्राप्ती असा असेल तर धर्मविधीचा तो हेतू नसतो की आम्हाला आमचं लौकिक सौंदर्य प्राप्त व्हावं. पण यदू विचारतात की जगतामध्ये सामान्यत्वानं असं दिसतं की हे सगळं प्राप्त व्हावं याच्याकरता माणसं धर्म अर्थ काम मोक्षाच्या मागे लागतात. पण मी आपल्याकडे बघतोय, आपण कर्म तर कोणतं करत नाही. कर्म करण्याच्या दृष्टीने तुमचं शरीर बघितलं तर कर्म करण्याच्या योग्यतेचं तुमचं शरीर आहे. योग्यता असूनही तुम्ही कर्म करत नाही. तुमच्या चेहऱ्यावरच्या समाधानातून असं दिसतं की तुम्हाला कोणत्या ऐश्वर्याची अपेक्षा नाही, तुम्हाला कसल्या धनाची अपेक्षा नाही, तुम्हाला कोणत्या सौंदर्याची अपेक्षा नाही. तुम्ही हे सगळं करू शकता. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आम्हाला दिसत आहे, पण तुम्ही कर्म करताना आम्हाला दिसत नाही. हा कर्माचा विपाक आहे असं आम्हाला जाणवत नाही. मग हे सगळं जे तुमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं, या समाधानामध्ये तुम्ही जड उन्मत्त पिशाच्यवत असं वागता आहात. न करता नेहसे किंचित, तुम्ही काही करतही नाही आणि तुम्हाला कशाची अपेक्षाही नाही असं तुमच्यावरून दिसतं. आणि तुमचं वागणं कसं आहे? जड बालवत उन्मत्तवत पिशाच्यवत किंवा जडवत उन्मत्तवत पिशाच्यवत. दत्त महाप्रभूंच्या वागण्याचं वर्णन नेहमी असं केलं जातं. ते जड बुद्धीच्या माणसासारखे वागतात, उन्मत्त असल्यासारखे वागतात, पिशाच्यवत त्यांचं वागणं असतं, बालवत त्यांचं वागणं असतं. आपल्यासमोर त्यांचं जे रूप आहे ते फार सात्विक सरळ आहे, पण दत्त महाप्रभूंच्या बाकीचा चरित्राचा विचार केला तर ते कधी कसे काय वागतील याचा नियम कोणी त्यांना घालून देऊ शकत नाही. जडवत वागतात. जडवत म्हणजे मंद बुद्धीच्या आपल्याला काही कळत नाही असे बसून राहतात. कधी बालवत त्यांचं आचरण असतं, लहान मुलासारखं. कधी उन्मत्तवत वागतात. एखादा उन्मत्त झालेला मनुष्य आहे, नाथ महाराजांनी त्याचं वर्णन भागवतामध्ये केलंय. दारू प्यायलेल्या माणसासारखा, कधी कुठं काय वागतील, कुठं जातील, काय बोलतील काही सांगता येत नाही. कधी पिशाच्यवत त्यांचं आचरण असतं. असे तुम्ही वागता आहात. एकीकडे तुमचं बाल्यही आम्हाला जाणवतंय, दुसरीकडे तुमचं समाधानही आम्हाला दिसतं आहे. एकीकडे आम्हाला तुम्ही बालवत उन्मत्तवत पिशाच्यवत जडवत तुमचं आचरण आम्हाला दिसतं आहे. हे सगळं जे आणि कर्म करताना तर तुम्ही दिसत नाही. एखादा मनुष्य वेड लागलेला मनुष्य आपण बघितला, आपण म्हणतो अरे वेड लागलं त्याला, का वेड्यासारखा वागतोय, काही करतो. कशामुळं? अरे काहीतरी घडलं असलं पाहिजे, काहीतरी कर्म त्याच्या मागे असलं पाहिजे. तुम्ही तर काही करताना दिसला नाही. मग ही अवस्था आपल्याला कशामुळे प्राप्त झाली असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि भगवान उद्धवाला असं सांगतात की उद्धवा, यदूने असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर, यदू कोण आहेत? धर्मनिष्ठ आहेत. यदूंच्या अंतःकरणामध्ये ज्ञानी लोकांबद्दलची एक विशिष्ट भावना आहे. ते त्यांना मानणारे आहेत, धर्मज्ञ आहेत, धर्माचं वर्म जाणणारे आहेत. भगवान दत्तात्रेयांचा सत्कार करून त्यांनी हे प्रश्न त्यांना विचारले. आणि मग भगवान दत्तात्रेयांनी त्यांना उत्तर देताना असं सांगितलं की ही माझी अवस्था तुला डोळ्याला दिसली, पण ही अवस्था मला का प्राप्त झाली
याचं कारण मी तुला सांगतो. संती मे गुरु राजन बहवो बुद्धी उपाश्रितः. त्याने असं सांगितलं, ही अवस्था मला प्राप्त होण्याचं कारण एकच आहे की मी माझ्या जीवनामध्ये बहवो गुरुवो राजन, मी खूप गुरु केलेत, मी खूप गुरु केलेत, त्यामुळे माझ्या जीवनामध्ये अशी अवस्था मला प्राप्त झाली. यतो बुद्धिम उपादाय मुक्तो अटामिह ताच्छृणु. मी तुला ते सांगतो, ते तू ऐक. या कथेला तो प्रारंभ होतो, या संवादाला तो प्रारंभ होतो. माझ्या बुद्धीनं मी अनेक गुरु केलेत. मला 2 गोष्टी विशेषत्वानं अधोरेखित करायच्या आहेत, त्या करून पुढे जातो. माझ्या बुद्धीनं मी अनेक गुरूंच्या चरणाचा आश्रय केलेला आहे. त्यांच्याकडून काही विद्या घेऊन मी या जगतामध्ये मुक्त भावानं स्वच्छंद विहार करतो, हे त्यांनी सांगितलं. या 2 गोष्टी त्या श्लोकामध्ये आल्या आहेत. याच्यात मला विशेषत्वानं सांगायची जी गोष्ट आहे ती ही आहे. ते पहिल्यांदा असं म्हणाले की मी काय केलंय, संतिमे गुरवो राजन बहवो बुद्धी उपाश्रितः. मी गुरु केलेत, पण बुद्धी जागी ठेवून गुरु केलेत. मी बुद्धीचा आश्रय करून गुरु केलेत. आंधळेपणाने कुणाच्या तरी मागे मी गेलेलो नाही आहे. गुरूंचं गुरुत्व हे आपल्या बुद्धीच्या कसोटीवर माणसानं पहिल्यांदा घासून बघितलं पाहिजे. मी कुणाला गुरु करावं या संबंधामध्ये कर्म काही करू शकत नाही. कर्म संपल्यानंतरच गुरूंची प्राप्ती आपल्याला होते असं ज्ञानोबारांनी म्हटलंय. सगळी कर्म संपू देत, मग श्री गुरु आपैसा भेटेची गास होईल, ते नंतर होईल. परंतु कर्मानं गुरु मिळत नाहीत. आम्हाला ज्यांना गुरु मानायचं आहे त्यांना गुरु मानण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर त्यांचं चरित्र घासून बघितलं पाहिजे तरच. कधी गुरु मानण्याच्या पूर्वी एकदा त्यांना गुरु म्हणून स्वीकार केला की मग त्यांच्या संबंधानं आपली बुद्धी वापरायची नाही. गुरु करण्याच्या पूर्वी काय बुद्धी वापरायची ती वापरायची. बुद्धी उपाश्रितः बहवो गुरु. मी माझ्या बुद्धीचा आश्रय करून माझ्या बुद्धीच्या कसोटीवर घासून अनेक गुरु केलेले आहेत असं अवधूत बोलले, भगवान दत्तात्रय बोलले. आणि असे गुरु केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत समाधानाने विचरण करतो आहे. याच्यामध्ये दुसरा सिद्धांत त्यांनी सांगितला की आमच्या समाधानाचं कारण कर्म नसतं, आमच्या समाधानाचं कारण गुरुकडून होणारा उपदेश असतो. हा दुसरा सिद्धांत. गुरु करताना डोळे उघडे ठेवून केले पाहिजेत, हा पहिला सिद्धांत त्यांनी सांगितला. आंधळेपणानं सगळे गेले म्हणून मीही त्यांच्या मागे जातो असा गुरु होत नसतो. का हो तुम्ही त्यांना गुरु मानता? हो मी त्यांना गुरु केलंय. असं कशामुळं? आमचे जावई त्यांचे शिष्य आहेत म्हणून. हे गुरु करण्याचं कारण नव्हे, हे कारण नव्हे. जावयाची बुद्धी जेवढी आहे त्या बुद्धीला ते गुरु योग्य वाटले. तुझी बुद्धी व्यापक असेल तर तुला त्या गुरु का वाटावेत असं पण आहे ना. याच्याकरता आपले गुरु कोण हे ठरवताना आपली बुद्धी जागी पाहिजे. आंधळेपणाने कुणाच्या तरी मागे जाणं हे परमार्थाला मान्य नाहीये. अंध परंपरा न्याय येतो. आंधळ्याच्या पाठी अवघेच आंधळे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. तसं नाही चालत. आम्हाला परंपरा स्वीकारणं हा भाग वेगळा असतो आणि डोळसपणानं स्वीकारणं हा भाग वेगळा असतो. परमार्थ हा हे डोळसाचं काम आहे, हे आंधळ्याचं काम नाही आहे. आम्हाला गुरुचा स्वीकार करत असताना आम्हाला हे कळलं पाहिजे की आम्ही कुणाला गुरु मानतो. बरं, आम्हाला जरी जगात गुरु मिळाले नसले तरी सुद्धा जे होऊन गेलेत ते गुरु आहेतच ना. ज्ञानेश्वर महाराज संपले काय, तुकाराम महाराज संपले काय, ते गुरुस्थानी आहेच आहेत ना. आपल्याला नाकारता येणारच नाही. भगवान दत्तात्रय हे गुरु नाहीत का? आहेच आहेत ना. आपण त्यांना गुरुच म्हणतो. गुरुदेव असाच शब्द आहे त्यांना वापरला जाणारा. मग असं असेल तर आम्हाला लौकिकात गुरु मिळतात की नाही हा मुद्दा नाही आहे. आम्ही त्यांना ओळखतो की नाही हा मुद्दा आहे. याच्याकरता कोण गुरु डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे. गतानुगतिको लोको न लोक पारमार्थिका वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्र भाजनम असं मग विचित्र परमार्थ होऊन जातो. गतानुगतिक लोक करतात म्हणून मी करतो. ज्यांच्या प्रवचनाला खूप गर्दी ते आमचे गुरु, हे काही लक्षण नव्हे. हे काही लक्षण नव्हे. ज्यांचं नाव मोठं म्हणून ते आमचे गुरु, लक्षण नाही. आम्हाला आमच्या बुद्धीच्या कसोटीवर त्यांना घासून बघता आलं पाहिजे.
ते कसं बघायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. त्या कसोट्या सांगणं हे माझं काम नाही आहे, ते आपला पण बघा. पण गतानुगतिक होऊन चालत नाही. वालुकालिंग मात्रेण गतम्य ताम्रभाजनम अशी अवस्था होते. एक सुभाषित आहे, ते पंढरपूरला म्हणे एक मनुष्य स्नाना करता गेला. पंढरपूरला गेला स्नाना करता, चंद्रभागेवर गेला. तीर्थ स्नानाला जाताना असा नियम आहे की तीर्थ स्नानाला जाताना आपल्या बरोबर काहीतरी भांड बरोबर न्यावं. एखादा तांब्या म्हणा, फुलपात्र म्हणा, एखादी घागर म्हणा. तीर्थ स्नानाला जाताना आपल्या बरोबर काही भांड असावं. ते भांड तांब्या घेऊन गेला चंद्रभागेला स्नानाला. आणि स्नानाला जाताना त्याला वाटलं की आता स्नान करून येऊ, तांब्यावर पाणी भरून घेऊ आणि मग देवपूजेला घरी जाऊ. असं म्हणून त्याने तो तांब्या वाळवंटामध्ये ठेवला आणि चंद्रभागेमध्ये प्रवेश करताना नदीमध्ये त्याला असं वाटलं की अरे हे पंढरपूर आहे, इथला तांब्या राहीलच याची शाश्वती नाही. कारण हे चोराचं गाव आहे. कारण जगातला सगळ्यात मोठा चोर तिथं विटेवर उभा आहे. दरीला पंढरीचा चोर तो तिथे विटेवर उभा आहे, त्यामुळे तिथं चोरी होण्याची शक्यता जास्त. मग आपला तांब्या आपण नीट ठेवला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, त्या वाळूमध्ये खड्डा केला, त्याच्यामध्ये तो तांब्या पुरला आणि आपला तांब्या इथं आहे हे कळावं याच्याकरता म्हणून त्याच्यावर एक वाळूचं लिंग तयार केलं, शंकराचं पिंड तयार केलं. आणि या पिंडीखाली आपला तांब्या आहे लक्षात यावं म्हणून गेला स्नानाला. स्नानाला गेल्यानंतर तिथे 100-200 लोकांची दिंडी आली. त्यांनी स्नानाला जायचं होतं, त्यांनी बघितलं अरे इथं कोणीतरी वाळूमध्ये लिंग तयार केलंय. त्यांना असं वाटलं की पंढरपूरचा हा नियम आहे की इथं लिंग करावं आणि स्नानाला जावं, म्हणून त्या 200 लोकांनी तिथं आजूबाजूला लिंग तयार केले. आता हा स्नान करून परत आला, कोणत्या खाली आपला तांब्या गेला ना. तांब्या कशामुळे गेला, हे मागचे जे लोक आले ना ते आगतिक होऊन गतानुगतिक होऊन फक्त आंधळेपणानं कर्म करणारे ठरले. आंधळ कर्म आहे हे, याच्यात डोळसपणा काही नाही. अरे त्याने कशा करता केलंय, त्याचा तांब्या मिळावा म्हणून, एवढ्यासाठीच त्या लिंगाची रचना होती. काहीतरी करण्यापेक्षा त्यांनी वाळूमध्ये लिंग तयार केलं. आजही तुम्ही पंढरपूरला जा, वाळवंटामध्ये पुष्कळ लिंग तयार केलेले दिसतात. करावेत की करू नयेत हा मुद्दा नाही आहे, पहिल्याने कशा करता केलं होतं हे आम्हाला. आता आपल्या घरामध्ये गौरी येतात, गौरी सकाळी 4 वाजल्यापासून ती माऊली त्या स्वयंपाकामध्ये ते 16 भाज्या, 16 चटण्या, नामोक तमोक, ते कमी नसतो व्याप त्याचा. बरं ते काय व्हायचं होतं की ते गौरी समोर ठेवलेला नैवेद्य ती कोणाला खाऊच देत नाही. गौरीचा नैवेद्य खायचा नाही. कुठल्या धर्मशास्त्रात लिहिलंय मला तरी सापडलं नाही. का खाऊ नये हे मला काही कळत नाही, पण बायका खाऊ देत नाही. मी सहज विचारलं का हो खाऊ देत नाही, का असं काही धर्मशास्त्र नाहीये खाऊ नये असं, का खाऊ देत नाही. तिने सांगितलं आमच्या सासूबाई असंच करत होत्या. सुदैवानं तिच्या सासूबाई जिवंत होत्या, तिच्या दुर्दैवाने पण माझ्या सुदैवाने तिच्या सासूबाई जिवंत होत्या. मी त्या सासूबाईंना विचारलं का हो तुम्ही खाऊ देत नाही आपल्या सुनेला असं. त्या सासूनी सांगितलं माझी सासू असंच करत होती म्हणून. हे चालतच आलेलं आहे, चालतच आलं. त्याचा हेतू काय आहे, पहिल्या वेळेला जेव्हा नको किंवा हो म्हटलं गेलं किंवा काही क्रिया केली गेली ती पारमार्थिक असली तरी कोणत्या हेतूने केली गेली याचा विचार न करता केवळ गुरु करावा लागतो म्हणून लोक जर करत असतील तर तो परमार्थ नव्हे, तो परमार्थ नव्हे. आमच्याकडे पंढरपूरला लोक येतात आणि ते आपापसामध्ये चर्चा करताना वारीमध्ये म्हणतात चला पंढरपूरला जाऊ, गळ्यात माळ घालून एकदाचे गुरु करून टाकू. ते करून टाकू म्हणजे करू आणि नंतर टाकू असे ते दोन्ही एकत्रितच आहे. हे गुरु हेच तत्व नाही ना, हे गुरु हा ही व्यक्ती नाहीये, गुरु हे तत्व आहे. गुरु हे तत्व आहे, गुरु हा परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते अशी श्रुती आहे त्याला प्रमाण. ब्रह्मच गुरु रूपानं प्रकट होत असतं. ज्ञानेश्वर महाराजांची, निवृत्तीनाथ महाराजांबद्दलची भावना आपण ज्ञानेश्वरी अनुभवामृतामध्ये वाचून बघा, आपल्याला कळेल गुरु हे काय तत्व असतं ते. यदुराजाने विचारलं, त्याच्यावर उत्तर देताना भगवान दत्तात्रेयांनी हे उत्तर दिलं की मी माझ्या बुद्धीचा आश्रय करून अनेक गुरु केलेत. बुद्धीचा आश्रय, बुद्धिमुपाश्रिता हे फार महत्वाचं वाक्य आहे.
आणि मी गुरु केले, अनेक गुरु केले, आणि त्याच्यामुळे मी असा समाधानानं स्वच्छंदतेने विहार करतोय. म्हणजे कर्म हे समाधानाचं उपादान नव्हे. गुरुमुखातून येणारा ब्रह्मस्वरूपाचा उपदेश हे समाधानाचं उपादान कारण असतं. हे पहिल्याच श्लोकामध्ये भगवान दत्तात्रेयांनी प्रकट केलं. दोन सिद्धांत इथं प्रकट झालेत. समाधान कशामुळे मिळालं? समाधान हे कधीच कर्माचं नसतं. समाधान हे जाणीवेचं असतं. तुम्ही कुठेही बघा. आता याचा विस्तार मी अधिक करत नाही, पण विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आम्ही अभ्यास करतो, त्याच्याने परीक्षेत चांगले गुण पडतात, त्याच्याने आम्हाला आनंद होतो. हे आनंद कशाने होतो? माझ्या कष्टाचा हा आनंद नाही आहे. मी केलेले कष्ट आहेत, मी केलेलं कर्म आहे म्हणून मला आनंद मिळाला, हे कारण नाही आहे. माझ्या कष्टाचं हे फल आहे. या कार्यकारण भावाच्या संगतीचं ज्ञान होतं, ते समाधानाला कारण होत असतं. नुसते कष्ट समाधानाला कारण होत नाहीत. नुसते कष्ट जर समाधानाला कारण ठरले असते तर या जगतामध्ये सगळ्यात जास्त समाधानी गाढव राहिलं असतं. कारण त्याच्या एवढे कष्ट कोणीच करत नाही. गाढवाचे कष्ट अपरंपार आहेत. कितीतरी कष्ट गाढव करतं. मुंगी सारखी इकडे जाते तिकडे जाते, इकडचा साखरेचा दाणा उचलते, तिकडे नेते, तिकडून नेते, त्या वारुळात नेते, तिकडून पुन्हा पाऊस आला की या वारुळात आणते. अखंड कष्ट चालू आहेत. समाधान आहे का? अहो, तुम्ही आम्ही जेवढे कष्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त कष्ट करणारे लोक या जगतामध्ये आहेत. हमाली करणारे लोक, कष्टकरी लोक आहेत, कामगार लोक आहेत, केवढे कष्ट करतात. पण समाधान म्हणाल तर त्यांना समाधान आहे का? तर ते समाधानाची भाषा बोलताना दिसत नाहीत. का दिसत नाहीत? नुसत्या कष्टाने जर समाधान मिळालं असतं तर जगतामध्ये सगळेच अंशतः समाधानी राहायला पाहिजे होते. पण असं होताना दिसत नाही. मग मी कष्ट करतो आणि समाधानी होतो, याच्यामध्ये माझे कोणते कष्ट कोणत्या समाधानाला कारण ठरतात? कार्यकारण भावाचं ज्ञान होणं हे ज्ञान समाधानाचं कारण असतं. ती क्रिया समाधानाचं कारण नसते वेदांताच्या दृष्टीने. ज्ञान म्हणून त्यांनी सांगितलं, मला माझ्या बुद्धीनं मी अनेक गुरु केले आणि त्याच्यामुळे त्या गुरुमुखातून प्राप्त झालेल्या उपदेशामुळे, त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे मी आज समाधानानं इकडे तिकडे फिरताना तुला दिसतो आहे. मग कोण गुरु केले याची यादी नंतर 24 गुरूंची यादी नंतर भगवान दत्तात्रेयांनी त्यांना वाचून दाखवली. आता समाधानाला कारण, आता बालवत उन्मत्तवत पिशाचेवत समाधान आहे. हे कशामुळे आलं? ही ज्ञानाची भूमिका आहे. आपण ज्ञानाकडे येऊया, पण ही ज्ञानाची भूमिका आहे याचा थोडासा विचार करा. मी ब्रह्मसूत्रामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी या 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत. गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत, अंधवत जडवच्च अपि मोकवच्च महिम चरेत. अंधवत जडवत मोकवत महिम चरेत. या पृथ्वीवर विचरण करताना ते असे असतात. कधी होतं? गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत. गूढधर्म म्हणजे ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाचा ज्याला बोध झालेला आहे तो या जगतामध्ये बालवत जडवत उन्मत्तवत पिशाचवत त्याचं आचरण असतं. किंवा नापृष्ट कस्यचित ब्रूयात न चान्यायेन पृच्छति ज्ञानवान अपि मेधावी जडवल लोक आचरेत. तिथेही ते दिसून येतं. आचार्यांनी श्रुती प्रमाण देताना तर तस्मात ब्राह्मण पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. लहान मुलासारखं त्याचं आचरण असतं. यांनाही दत्तात्रेयांना विचारताना यदुनी तेच विचारलंय, तुम्ही लहान मुलासारखे वागता. हे लहान मुलासारखं वागणं म्हणजे काय आहे? आचार्यांनी पूर्वपक्ष करताना तसाच केलाय. लहान मुलाला जसा कशाचा काही धरबंध नसतो, जिथं जेवतं तिथंच शू करतं, तिथं शी करतं, त्याच्यामध्येच हात आपटतं, तेच पाण्यामध्ये इकडे तिकडे फिरतं, आपले कपडे खराब झाले काय त्याला कळत नाही, शुद्धाशुद्धतेची भावना नसते. तसा ब्रह्मज्ञानी शुद्धाशुद्धतेच्या पलीकडे असं म्हणायचंय का? आचार्यांनी सांगितलं तसं नाही बाबा. म्हणण्याचा आशय असा आहे, आचार्यांचं वाक्य फार चांगलं आहे तिथलं, ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभी आत्मानम अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेत, असं आचार्यांनी तिथं म्हटलंय. लहान होणं म्हणजे काय? लहान मुलासारखं वागणं म्हणजे काय? लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दलही वैर नसतं. लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये दंभ नसतो.
लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये दर्प नसतो, ते निष्पाप अंतःकरण असतं. तसं निष्पाप अंतःकरणाने जगणं हा ज्ञानाचा परिणाम असतो. तो कोणाचा, तुकाराम महाराजांनी म्हटलं ना, थुंको निया मान दंभे करीतो कीर्तन. मी कीर्तन करतो पण मान आणि दंभ थुंकून कीर्तन करतो, मानाकरता कीर्तन करत नाही. माझ्यासारखं कीर्तन कोणालाच जमणार नाही असा दंभ नाही माझ्या कीर्तनामध्ये. तुकोबाराय बोलतात त्यांचं कीर्तन सरळ आहे. तसं अत्यंत सरळ वागणं आपल्याला भागवतामध्ये नवम स्कंधामध्ये नाभागाचं चरित्र आहे. सरळ वागणं, नाभागाचं चरित्र काय सांगतं? सरळ वागलं की काही लागत नाही, परमात्मा तिथंच आहे. जरी तुझा वावा आहे देव तरी तो सुलभ उपाव. काय करायचं? सरळ वागायचं. अंतःकरणामध्ये दंभ नाही, अंतःकरणामध्ये दर्प नाही. नवम स्कंधामध्ये नाभागाचं चरित्र आहे. अंबरीशाच्या पुढे नाभागाचं चरित्र आहे. नाभाग लहानपणी आपल्या गुरुच्या घरी शिकायला म्हणून गेला. 12-15 वर्ष तिकडच राहिला. घराशी काही संबंध नाही. गुरूंकडून जेवढं शिकायचं होतं तेवढं शिकला. घरी परत आला. परत आल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की आपली आई गेलेली आहे आणि आपल्या भावांनी वाटण्या करून घेतलेल्या आहे. ठीक आहे, व्यवहार आहे, वाटणी झाली तर असावी, करण्याबद्दल काही अडचण नाही. भावांनी वाटण्या करून घेतल्यात म्हणल्यानंतर तो गेला भावाकडे. म्हणे काय झालं? म्हणे आम्ही वाटण्या करून घेतल्या. बर ना, मी तुमचा भाऊ आहे, माझी वाटणी असेल ना काहीतरी. त्या भावाने त्याला सांगितलं, अरे तू गुरुकडे जाऊन राहिलास, 12-15 वर्ष तू इकडे आला नाहीस, आम्ही तुला विसरूनच गेलो होतो, त्यामुळे आम्हाला भाऊ आहे हे लक्षातच राहिलं नाही, तुझी वाटणी काही आम्ही काढली नाही. आता असं होणं शक्य आहे का? असं शक्य आहे का? शक्य नाही. पण त्या भावाने सांगितलं आम्ही तुला विसरून गेलो. तर नाभाग इतका सरळ, तो म्हणाला असं का झालं असेल? म्हणे माझा खरंच काही संपर्क नव्हता, विसरला असाल तुम्ही, मी लक्षात ठेवावं असं माझ्यामध्ये काही नाही, तुम्ही विसरला असाल, जाऊ द्या. पण आता मी आलोय, मी भाऊ आहे हे कळालंय ना, मग आता माझी वाटणी द्या. तुमच्यातलं थोडं थोडं मला काढून द्या, मलाही काही जीवन निर्वाह आहे. त्या भावाने सांगितलं अरे तसं नाही म्हणे. आता त्याला आपल्यातलं द्यायचं म्हटलं त्या भावाच्या जीवावर. तो म्हणाला तसं नाही, आम्ही अगदीच तुला विसरलो असं नाही, तुझ्या नावची वाटणी आम्ही काढून ठेवली. काय काढलं? त्यांनी सांगितलं बाकी काही नाही, तुझ्या वाट्याला आम्ही वडील ठेवलेत, वडील तुझ्या वाट्याला आलेत, बाकी तुला जमीन नाही, घर नाही, काही नाही, वडील तुझ्या वाट्यात. तो नाभाग इतका सरळ, तो म्हणाला बरोबर तसंही चालेल, माझं केवढं भाग्य थोर आहे. अरे जमीन जुमला काही टिकणार आहे का? शेवटी टिकतात ते वडिलांचे आशीर्वाद. चला मला वडील मिळाले ना, चांगली गोष्ट आहे. नाभाग वडिलांना बरोबर घेऊन बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर आता उदरनिर्वाहाचं काय करायचं? वडिलांना विचारलं. वडील म्हणाले मी तुला एक उपाय सांगतो. इथं जवळ एक यज्ञ आहे, दरवर्षी तो यज्ञ होतो. त्या यज्ञामध्ये जा, त्या यज्ञामधले जे ऋत्विज आहेत ते एक मंत्र विसरतील, त्या मंत्राचं तू त्यांना स्मरण करून दे. तो स्मरण करून दिल्यानंतर ते ब्राह्मण तुला काहीतरी देतील, ते घेऊन ये, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह होईल. तो म्हणाला ठीक आहे. नाभाग यज्ञामध्ये गेला, ते ब्राह्मण मंत्र विसरले, यांनी त्याचं स्मरण करून दिलं. स्मरण झाल्यानंतर यज्ञ पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर त्यांना आनंद वाटला आणि त्यांनी यज्ञ संपल्यानंतर उरलेलं सगळं बांधवलं आणि त्या नाभागाला दिलं. म्हणे हे तुझं बक्षीस घेऊन जा, तू आमचा यज्ञ पूर्ण केलास ना, आम्हाला स्मरण करून दिलंस ना मंत्राचं, हे तुझ्या करता. त्यांनी ते सगळं घेतलं. गाठोडं घेऊन तो निघाला. अर्ध्या रस्त्यात जवळ, वडिलांच्या जवळ पोचतो न पोचतो तोपर्यंत एक काळा कभिन्न पुरुष त्यांच्या समोर उभा राहिला, नाभागाच्या समोर. आणि त्यांनी सांगितलं हे काय आहे? तर हे यज्ञातलं शेष आहे, यज्ञ शेष आहे. म्हणे कुठं नेलं, कुठं घेऊन जातोय? म्हणे असं असं झालं, त्या ब्राह्मणाने मला दिलं म्हणून घरी घेऊन चाललो, माझे वडील उपाशी आहेत, मी उपाशी आहे, आम्ही आता शिजवून खाऊ. त्या काळ्या पुरुषांनी सांगितलं म्हणे नाही, हे तुला नेता येणार नाही. म्हणे का नेता येणार नाही? त्याने सांगितलं यज्ञशेषावर कुणाचाही दुसऱ्याचा हक्क नसतो, यज्ञशेषावर फक्त रुद्राचा हक्क असतो. ते सगळं रुद्राला समर्पित केलं पाहिजे, इतर कोणाला देता येणार नाही, त्यामुळे हे अन्न तुझं नाही आहे. तो म्हणाला नाही हो, माझ्या वडिलांनी मला सांगितलं तू असं असं कर, ते तुला शेष देतील म्हणून. म्हणला नाही, तुझ्या वडिलांना माहित नसेल कदाचित, याच्यावर तुझा अधिकार नाही, याच्यावर रुद्राचा अधिकार आहे. तो म्हणाला तसं नाही, मी माझ्या वडिलांना विचारून येतो. मग तो नाभाग इतका सरळ की तो कोण काळा पुरुष आहे काय नाही परिचित नसताना ते सगळं मिळवलेलं गाठवडं त्याच्याजवळ ठेवलं आणि सांगितलं हे तुम्ही बघा, मी तेवढ्यात जाऊन वडिलांना विचारून येतो. वडिलांना विचारायला गेला. वडिलांना सांगितलं. म्हणे अरे मिळालं का? म्हणे मिळालं. मग कुठे आहे? म्हणे आणता आणता तो एक पुरुष मध्ये आडवा आला आणि त्यांनी सांगितलं यज्ञशेषावर रुद्राचा अधिकार असतो, तुला नेता येणार नाही.
मग वडिलांच्या लक्षात आलं आणि वडिलांनी सांगितलं बरोबर आहे म्हणे, त्याचं यज्ञशेषावर कुणाचाही हक्क नसतो, त्याचा अधिकार फक्त रुद्रालाच आहे आणि ते रुद्रालाच समर्पित करावं लागतं. मग आपलं नाही आहे का? ते नाहीये म्हणल्यानंतर त्या सरळ स्वभावाच्या नाभागाला तेही पटलं. तो म्हणाला मग मी विनाकारणच त्यांना विरोध केला, आता सांगून येतो. म्हणून नाभाग परत त्यांच्या जवळ आला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना सांगितलं की नाही म्हणे, तुमचंच म्हणणं बरोबर आहे, मला याच्यातलं काही नको, हे तुमचं आहे, तुम्ही रुद्र असाल तर हे तुमचं तुम्हाला घेऊन जा, याच्यातलं मला काही नको. असं म्हणून नमस्कार करून नाभाग उठून उभा राहिला तर समोर बघितलं तर भगवान शंकर उभे होते. शंकराचं दर्शन झालं आणि भगवान शंकराने नाभागाला सांगितलं, नाभागा अरे किती सरळ मनाचा आहेस रे, तुला कोणी काही सांगितलं तरी ते खरं वाटतं, पण एक आहे म्हणे, तू असा सरळ वागलास म्हणूनच माझी प्राप्ती झाली. आम्हाला देवाची प्राप्ती का होत नाही याची कारण सांगायची मला नाही वाटत काही कारण असावं म्हणून. नाभाग सरळ वागला म्हणून त्याला देवाचं दर्शन झालं, याच्यात सगळं आलं. ब्रह्मलीन स्वामी अखंडानंद सरस्वतीजींनी त्यांच्या एका लेखामध्ये असं म्हटलंय की परमात्मा माणसापासून फार दूर नाहीये, परमात्मा लगेच भेटू शकतो माणसाला, फक्त संतांनी सांगितलेल्या मार्गावरून जाता आलं पाहिजे. माणूस आपली बुद्धी चालवतो म्हणून देव दूर होतो. संतांनी, तुकाराम महाराजांचं वचन आहे, न घालावी धाव मनाची एवढी वचनी आवडी संतांची आहे, तुकोबारांनी म्हटलंय. या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की त्याने ज्ञानानं आपल्याला हे समाधान मिळतं. लहान मुलासारखं तुमचं वागणं आहे म्हणजे काय? निर्वैर अंतःकरण, सरळ स्वभाव. अशा सरळ स्वभावाचे भगवान दत्तात्रय त्यांना दिसले आणि म्हणून त्यांना असा प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याची उत्तरं दिली. त्या उत्तरामध्ये त्यांनी हा सगळा विचार बोलून दाखवला की मी 24 गुरु केलेले आहेत. आता आपल्याला काय विचार करायचा आहे, तो त्या गुरूंच्याकडे मला यायचंच आहे. ती भूमिका तर बोलून दाखवणं भागच आहे, पण थोडा विचार जो या संबंधात बोलून दाखवायचा आहे तोही बोलून दाखवतो. काय आहे, भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केल्याचं वर्णन आलं. ठीक आहे, आता हे 24 गुरु केले, प्रश्न हाच आहे. मी 2-3 प्रश्न समोर ठेवतो. मुळात गुरु करावेत का? करायचे असतील तर किती करावेत? 24 गुरूंची माणसाला आपल्या जीवनाच्या कृतार्थतेकरता गरज असते का? आणि हे 24 गुरु करणं म्हणजे नेमकं काय आहे, या सगळ्याचा थोडासा विचार आहे. गुरु का करावेत या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर अनेक अंगानं देता येऊ शकतं. एका शब्दात द्यायचं झालं तर एवढंच म्हणता येतं की आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता गुरु करावेत. का? कारण आपल्याला ज्ञान गुरुशिवाय अन्य कोणीही देऊ शकत नाही. ज्ञान होईल तर ते गुरुकडूनच होईल. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलं. ज्ञानाची प्राप्ती आम्हाला अन्यत्र कुठेही होणार नाही. मनुष्य कितीही चांगलं शिक्षण घेणारा असू दे, कितीही बुद्धिमान असू दे, किती त्याची बुद्धी अप्रतिहत असू दे, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरता मात्र त्याला गुरुशिवाय पर्याय नसतो. आणि ज्ञान ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना, ही संज्ञा फक्त ब्रह्मज्ञानालाच लागते, अन्य ज्ञानाला लागत नाही. 13वा अध्याय त्याच्याकरता गीतेचा बघा. अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम, या सगळा श्लोक आपण बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर बोलताना असं सांगितलंय, ज्ञान कशाला म्हणतात? तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्याने आपल्याला परमात्म दर्शन होतं त्यालाच ज्ञान म्हणा. अहो, हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, हा लाल रंग आहे, हा काळा रंग आहे, हे फूल आहे, ह्या दगड आहे, हे अमुक आहे, हे पाणी आहे, ही नदी आहे, याला ज्ञान म्हणत नाहीत. याच्याकरता गुरुची गरज नसते. या जाणीव आहेत, याला वृत्ती ज्ञान म्हणतात. ज्ञानाचा विचार गहन आहे थोडासा. काय आहे, ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम असं ज्ञानाचं एक लक्षण आहे, आणि ज्ञप्तिर ज्ञानम हे ज्ञानाचं दुसरं लक्षण आहे. ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम हा कर्तरी प्रयोग आहे आणि ज्ञप्तिर ज्ञानम हा भावे प्रयोग आहे. आता हे शाळेत शिकलोय आपण,
संस्कृत लक्षात आहे का नाही मला माहिती नाही. भावी प्रयोग, कर्तरी प्रयोग हे आता लक्षातही नसतील. पण मी ज्याच्याने मी जाणतो ते ज्ञान, ज्ञायते अनेन, ज्याच्याने मी जाणतो ते ज्ञान. इकडे पुरुष बसलेत, इकडे स्त्रिया बसल्या आहेत, हे पाणी आहे, ही नदी आहे, हे मंदिर आहे, हा लाल रंग आहे, हा काळा रंग आहे, हे फूल आहे, या फुलाचा रंग पांढरा आहे, मी माणूस आहे, हे कळण्याकरता गुरुची आवश्यकता आहे का जीवनामध्ये? काही गरज नाही आहे, काही गरज नाही याच्याकरता. ज्ञप्तिर ज्ञानम, स्वरूप प्राप्त करून देणारे जास्त ते ज्ञान आहे. बाकी ज्ञान म्हणवतात पण त्यांना ज्ञान म्हणायचं नाहीये. जसं इंद्र हा देव म्हणवला जातो पण तो देव नाही आहे, तो देव नाही आहे. ब्रह्मदेव देव म्हणवला जातो पण तशा अर्थाने देवत्व त्याच्या ठिकाणी काही नाहीये. आमचे आजोबा असं म्हणायचे, इंद्र ब्रह्मदेवाला देव म्हणू नका, त्यांचं आडनाव देव आहे म्हणून नाईलाजानं त्यांना देव म्हणावं लागतं, नाहीतर देवत्वाचं काही लक्षण नाही. इंद्राच्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या ठिकाणी त्यांनाही पुनरावर्तन आहे, त्यांनाही द्वेष आहे, त्यांनाही मत्सर आहे, त्यांनाही खुर्चीचा संबंध आहे, त्यांनाही अमुक आहे, अभिमान आहे, वगैरे वगैरे वगैरे. ज्ञानाचा विचार करताना ज्ञान कशाला म्हणायचं? ज्याच्याने आपल्याला स्वरूप कळतं ते ज्ञान, ज्याच्यानं आपण ब्रह्मरूप आहोत हे कळतं ते ज्ञान, ज्याच्यानं आपल्या जीवनामध्ये फक्त आपलं जीवन आनंद स्वरूप आहे हे कळतं, ज्याच्याने कळतं ते ज्ञान. हे सगळं स्वरूपाची प्राप्ती करून देणार. तिथं भावे प्रयोगाचा विचार होतो. ज्ञप्तिर ज्ञानम तो विचार आहे. आणि ज्ञायते अनेनैतिवा ज्ञानम हे कर्तरी प्रयोगात झालं. ज्याच्याने मी जाणतो ते ज्ञान हे लौकिक अर्थानं ज्ञानाचं लक्षण झालं. सामान्य लक्षण आहे, विशेष लक्षण नाहीये, ते काही महत्वाचं लक्षण नाहीये. मी माणूस आहे, मला कळतं, मला इंद्रिय आहेत, मला कळतं, मला डोळे आहेत, मी बघू शकतो, आणि बघू शकतो म्हणूनच हा लाल रंग आहे हे मला कळतं. कशाने कळलं? डोळे नावाच्या साधनाने कळलं. याला प्रमाण म्हणतात. आणि ज्ञानाचे प्रकार करत असताना प्रमाज्ञान आणि ब्रह्मज्ञान असे दोन प्रकार त्याच्यामध्ये होतात. गहन विषय आहे थोडासा. प्रमाजन्य ज्ञानम प्रमाण आहे. हे प्रमाज्ञान म्हणजे काय? प्रमाणजन्य ज्ञान ते प्रमाज्ञान असतं. प्रमाण काय? डोळे हे प्रमाण आहे. त्या डोळ्यांनी जे कळलं, कानाने ऐकू आलं, नाकाने वास आला, त्वचेने स्पर्श कळाला, रसनेने रस कळाला, चव कळाली, या पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मला जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रमाज्ञान असं म्हणतात. प्रमाणजन्य ज्ञान, त्याला प्रमाज्ञान म्हणतात. हे एवढंच आहे. आता जिभेला चव कळाली, मान्य आहे. कानाला स्वर ऐकू आले, शब्द ऐकू आला, पण आमचा कान स्वर ग्रहण करतो, तो शब्द ग्रहण करू शकतो, पण शब्द चांगला आहे का वाईट आहे हे कानाला कळत नाही. ते कानातून आत जावं लागतं तेव्हा कळतं. लक्षात घ्या, डोळे मला वस्तू दाखवतात, पण ते अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हे डोळे नाही ठरवत. ते ठरवणारी बुद्धी वेगळी असते, जिला अनुकूल प्रतिकूल कळतं, जिला विचार करता येतो, जिला निश्चय करता येतो. पण त्या बुद्धीनं होणाऱ्या ज्ञानालाही ज्ञान म्हणत नाहीत वेदांतामध्ये. स्वतंत्र विषय. गुरुची का गरज आहे? ज्ञान व्हावं म्हणून. दुसरीकडून होणार नाही का? होणार नाही. पुस्तकात वाचून कळणार नाही का? पुस्तकात वाचून फक्त शब्द कळतील, अनुभव येणार नाही. अनुभव येणार नाही. मी एखाद्या कागदावर साखर असं लिहिलं आणि चहा करताना तो कागद त्याच्यामध्ये टाकला, चहा गोड होईल का? व्हायला पाहिजे ना. पुस्तकातली अक्षरं वाचून जर अनुभव यायचा असेल तर कागदावर साखर लिहून ते चहामध्ये टाकल्यानंतर चहा गोड व्हायला पाहिजे. होणार नाही ना, होणार नाही. पुस्तकं ज्ञान देतील, नाकारायचंच नाही. आणि ग्रंथोपजीवी असं ज्ञानोबाऱ्यांनी म्हटलंय. आम्हाला त्याचं महत्व आहेच आहे सगळ्यांना, नाही असं नाही, पण ब्रह्मज्ञाना करता नाही. मग ब्रह्मज्ञान कुठून मिळतं? ब्रह्मज्ञान गुरुकडूनच यावं लागतं, अन्य मार्ग नाही. कुठूनही अन्य दुसरीकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्ञान मोक्ष देण्याच्या बाबतीत जरी स्वतंत्र असलं तरी प्राप्त होण्याच्या बाबतीमध्ये ते गुरुच्या अंकितच असतं, ते इतरत्र होऊ शकत नाही. आम्हाला ज्ञान झालं पाहिजे. ज्ञानानं आम्हाला कृतार्थता प्राप्त होते. मनुष्य जन्माचं सार्थकत्व ज्ञान संपादन करण्यामध्ये आहे. आम्ही जन्माला कशाला आलो?
माणूस म्हणून का जन्माला आलो याचा विचार केला तर एकच कारण आहे, मनुष्येतर प्राण्यांच्या ठिकाणी ज्ञानाची योग्यता नाही. मनुष्येतर प्राण्यांच्या ठिकाणी ज्ञानाची योग्यता नाही. ज्ञानाची योग्यता फक्त माणसाच्या ठिकाणी. मग ज्याच्या करता आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला ते मनुष्य देहाचं मुख्य प्रयोजन असतं. आणि मग त्याच्याकरता आपण मग काय काय करतो, त्याच्याकरता यज्ञ करतो, त्याच्याकरता दान धर्म करू, त्याच्याकरता आणखीन वाऱ्या करू, त्याच्याकरता परमार्थाचे आणखीन काही मार्ग आचरू, आपला संपत्ती मिळवू, आपण ऐश्वर्य मिळवू, घरं बांधू, हे सगळं गौण आहे. एखाद्या माणसाला विचारलं कशाकरता जन्माला आला तर घर बांधण्याकरता जन्माला आलो हे उत्तर असू शकतं का? कशाकरता जन्माला आला? जेवणाकरता जन्मा, हे उत्तर आहे का? कशाकरता जन्माला आला याचं एकच उत्तर असू शकतं, ज्ञानानं ब्रह्मरूप होण्याकरता जन्माला आलो. एकच उत्तर आहे, कारण ज्ञान हे मनुष्यत्वाचं मुख्य प्रयोजन आहे. बाकी प्रयोजन अवांतर प्रयोजन आहेत, गौण प्रयोजन आहेत. कर्माची कुठल्याही गोष्टीची प्रयोजन असतात, ती दोन असतात, मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. मी उदाहरण सांगतो आपल्याला. रस्त्यानं जाताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला सूर्य डोक्यावर आलेला असताना आपण पायी चाललो आहोत आणि आमराई दिसली. पाडाला आंबा लागलेला आहे, आंबा पिकलेला आहे. आमराईच्या मालकाने आपल्याला सांगितलं या भूक लागली असेल तर आंबा खा. आपल्यालाही प्रवास करून थकवा आला होता, कुठेतरी बसायचं होतं. आपण गेलो, आंब्याच्या झाडाखाली बसलो. थोड्या वेळाने तो आला आणि त्याने विचारलं कसा आहे आमचा आंबा? तो म्हणला नाही खाल्ला. का? नाही म्हणे मला सावली हवी होती म्हणून आंब्याच्या झाडाखाली आलो. आता बघा, आंब्याच्या झाडाखालची सावली आणि आंब्याच्या झाडाला लागलेला आंबा, सावली ही आंब्याशिवाय अन्य झाडाखाली मिळणार नाही का? चिंचेच्या झाडाखाली मिळेल, वडाच्या झाडाखाली मिळेल, आणखीन कडुलिंबाच्या झाडाखाली मिळेल, पेरूच्या झाडाखाली मिळेल, आंब्याच्याही झाडाखाली मिळेल. आंब्याच्या झाडाखालीच सावली मिळते असा काही नियम आहे का? नाही. सावली करता बसायचं असेल तर आंब्याचं झाड नको, कुठल्याही झाडाखाली बसा, चालेल. कुठल्याही झाडाखाली, बाबळीच्या झाडाखाली बसला तरी चालेल, चालतं. पण आंब्याच्या झाडाला लागलेला आंबा हा दुसऱ्या झाडाखालून मिळू शकेल का? आंब्याच्या झाडाला लागलेला आंबा हे त्या आंब्याच्या झाडाचं मुख्य प्रयोजन आहे आणि आंब्याच्या झाडाखालची सावली हे त्या झाडाचं गौण प्रयोजन आहे. गौण प्रयोजन अन्य प्रयोजनातूनही सिद्ध करता येतं, पण मुख्य प्रयोजनाकरता अन्यत्र जायचं कारण राहत नाही, जाता येत नाही. तसं आमच्या जीवनाचं मुख्य प्रयोजन काय आहे आणि गौण प्रयोजन काय आहे? आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो याचं मुख्य प्रयोजन काय? आम्हाला ज्ञानानं परमात्मरूप होता यावं म्हणून, कारण हे इतर कुठल्याच जन्मामध्ये करता येत नाही. पण मग आम्हाला अमुक करायचंय, आम्हाला संपत्ती मिळवायची, आम्हाला ऐश्वर्य मिळवायचंय, आम्हाला सुखात राहायचंय, याच्याकरता घर बांधायचंय. घर तर चिमण्याही बांधतात, घरटं तर कोणी पक्षी बांधतो, घर तर कोणालाही मिळतं. वाघ सिंह सुद्धा गुहेमध्ये जाऊन राहतात, ते त्यांना घरच समजतात. हे होतच असतं असं. याच्याकरता आमचं जीवन नाही ना, ज्ञानाकरता आहे. आणि ज्ञान हे जर मानवी जीवनाचं मुख्य प्रयोजन असेल तर त्या ज्ञानाची प्राप्ती गुरुशिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून होऊ शकत नाही. मी आपल्याला याची उदाहरणं सांगून पुढे जाणार. गुरुकडेच गेलं पाहिजे. उपनिषदांनी त्या संबंधामध्ये स्पष्ट विधान केलंय. उपनिषदांनी असं सांगितलं, परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मण अकृतः कृतेन तद विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, अशी श्रुती आहे. श्रुती काय सांगते? श्रुती असं सांगते की परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणा निर्वेद मायान्नास्ति अकृतः कृतेन. कर्म काय करतं? कर्म आमच्या अंतःकरणाची परीक्षा करतं. शुद्ध अंतःकरण आहे का नाही याची परीक्षा कर्म करतं. ठीक आहे, पण कर्म करणं आणि अंतःकरण शुद्ध करून घेणं एवढंच मानवी जीवनाचं साध्य नाही. मानवी जीवनाचं साध्य ज्ञान प्राप्त करणं. मग त्या ज्ञानाकरता काय करा? तद विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत. कसं जा? समित पाणीही, हातामध्ये समिधा घेऊन जा.
गुरु कसे असले पाहिजेत? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा गुरूंकडे हातामध्ये समिधा घेऊन जा. कशा करता जा? तद विज्ञानार्थम, त्या ज्ञानाकरता म्हणून जा. आता ज्ञानाकरता गुरुकडे जा. गुरुकडे जा नाही, गुरुकडेच जा. गुरुम एव अभिगच्छेत, गुरुकडेच जा हा आग्रह धरला. समिधा घेऊन जा. का जा? कारण ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान संपादन करायचं असतं त्यांना काहीतरी समर्पण करावं अशी भावना आहे, अशी संस्कृती आहे आपली. ज्यांच्याकडून आपल्याला काही मिळवायचंय म्हणून आपल्याकडे रिक्त पाणीर्न पश्येत, राजानम देवतां गुरु वगैरे हे नियम सांगतात की नाही. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना, राजाला भेटायला जाताना रिक्त पाणीर्न पश्येत, रिकाम्या हाताने जाऊ नये. देवाच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. हे लोक काही पाळत नाहीत असं नाही, लोक पाळतात. रिकाम्या हाताने देवाला जाऊ नये हे कळल्यापासून लोक हातामध्ये छत्री नाही तर काठी घेऊन जातात. हे रिकाम्या हाताने जाणं नाहीये, काहीतरी पैसा ठेवावा, थोडे तांदूळ ठेवा, आपल्याकडे जे असेल पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, प्रश्न नाही त्याचा. त्याला काहीतरी समर्पण करावं. मी थोडं पुढे बोलतो अजून, आपल्याला कदाचित पटेल न पटेल माहिती नाही मला. रिकाम्या हाताने देवाकडे जाऊ नये हे मान्य आहे. मी म्हणतो एखाद्या वेळेला जायलाही हरकत नाही, पण येताना तरी रिकाम्या हाताने येऊ नये. म्हणजे दुसऱ्यांनी ठेवलेलं उचलून आणावं असं नाही, पण येताना तरी म्हणजे त्यांच्याकडून असं काहीतरी मिळवून यावं की जेणेकरून पुन्हा 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 माणसाला जन्म मरणाच्या संसरणामध्ये अडकायचं काम पडू नये. रिक्त पाणीर्न पश्येत, समित पाणीही, हातामध्ये समिधा घेऊन जा. कारण गुरूंना ते लागतात. समिधा त्यांना समर्पण करा. कोण गुरु कसे असावेत? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. हे दोन विशेषणं दिली आहेत उपनिषदाने. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे असे गुरु बघा. पण नुसते ब्रह्मज्ञानी नाही, ते श्रोत्रियही असले पाहिजे. श्रोत्रियत्व म्हणजे काय? आपल्याला झालेलं ज्ञान इतरांना देण्याची कलाही त्यांच्या ठिकाणी असली पाहिजे. ज्यांना ज्ञान झालंय पण इतरांना देता येत नाही, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला मिळणार नाही. आमच्यासारखे देत राहतात पण झालेलं नसतं, त्यांच्याकडे जाऊन चालत नाही. त्यांना ज्ञान झालेलं असलं पाहिजे आणि त्यांना ते इतरांना देता आलं पाहिजे, अशा गुरुकडे जा. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असे दोन शब्द त्याच्याकरता वापर. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, सेवितो हा रस, इथं ब्रह्मनिष्ठता आहे. आणि वाटितो आणि का, हे श्रोत्रियत्व आहे. मी इतरांना वाटतो हे श्रोत्रियत्व आहे, आणि सेवितो ही ब्रह्मनिष्ठता आहे. ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय अशा गुरुकडे जा. त्याच गुरुकडे जा. कशा करता जा? तद विज्ञानार्थम, त्या ज्ञानाकरता जा. ज्ञानाकरता जा. आता ते ज्ञान काय आहे, ते ज्ञानाचं स्वरूप काय, हा प्रश्न स्वतंत्र आहे, मी त्याकडे आत्ता येत नाही. परंतु त्या ज्ञानाकरता गुरुकडे जा. गुरुकडे जा नाही, गुरुकडेच जा असा आग्रह धरला. या श्रुतीवर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी असं म्हटलंय खाली भाष्यामध्ये, शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेवा विगच्छेत असं आचार्यांनी म्हटलंय. आचार्य असं म्हणतात, शास्त्रज्ञ अपि, आपण मोठे शास्त्रज्ञ असा, शास्त्रवेत्ते असा, जाणकार असा, आपल्याला बरंच कळत असेल, प्रश्न नाही. त्याला तो जरी स्वतंत्र असला तरी ब्रह्मज्ञानाची उठाठेव या शास्त्रज्ञांनी करायची नाही. तो किती मोठा शास्त्रज्ञ असला तरी ब्रह्मज्ञानाकरता गुरुकडेच गेलं पाहिजे, इतरांकडे जाऊन चालणार नाही. चालणार नाही. माझ्या बुद्धीनं मला कळेल, कळत नाही. तुझ्या बुद्धीनं जग कळेल, तुझ्या बुद्धीनं विज्ञान कळेल, तुझ्या बुद्धीनं व्यवहार कळेल, तुझ्या बुद्धीनं माणूस कळेल, तुझ्या बुद्धीनं माणसाचं शरीर कळेल, पण आपल्या बुद्धीनं आपल्याला ब्रह्मज्ञान होणार नाही. त्याच्याकरता गुरुकडेच जावं लागेल असा अट्टहास आहे, असा आग्रह आहे. शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण, तो शास्त्रज्ञ असू द्या, पण ब्रह्मज्ञानान्वेषण न करूया. त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण करायचं नाही. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी अशा भूमिका बोलून दाखवल्या. ते ज्ञानही आपैसे होईल, प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता, परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी, सर्वात्मका मजसी न होय बेटी. भगवान बोलून दाखवतात 15वा अध्याय ज्ञानेश्वरी. बघा आपण, मला विस्तार, तो किती ज्ञान आहे, ते ज्ञानही अपैसे होईल.
किती ज्ञान आहे? प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल. या जगतामध्ये अणुपरमाणू किती आहेत हेही बुद्धीला तपासता येईल, इतकी चांगली बुद्धी आहे. सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. त्याला व्याकरण कळेल, त्याला समाजशास्त्र कळेल, त्याला मानसशास्त्र कळेल, त्याला तर्कशास्त्र कळेल, त्याला अर्थशास्त्र कळेल, त्याला अजून कोणती शास्त्र आहेत, रसायनशास्त्र कळेल, भौतिकशास्त्र कळेल, व्याकरण कळेल, हे सगळं त्याला कळेल. पण ब्रह्मज्ञान होणार नाही. ब्रह्मज्ञानाकरता गुरुकडेच गेलं पाहिजे असा नियम आहे. आचार्यांनी बोलून दाखवलं. दृष्टांत देऊन पुढे जातो. दृष्टांत आहे गोकुळातला. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले, अवताराला आले वसुदेव देवकीच्या पोटी. अवताराला आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मला नंदाच्या घराला घेऊन चला. आपण नेहमी सांगतो. वसुदेवाने त्यांना टोपल्यामध्ये ठेवलं. यमुना आडवी आली, यमुनेतून भगवंताचा पाय लागला, यमुना दुभंगली. त्यानंतर त्या यमुनेतून रस्ता दिला. यमुनेने भगवंताला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये वसुदेव गेले त्यावेळेचं वर्णन करताना संतांनी असं वर्णन केलंय की परमात्मा गोकुळामध्ये आले आणि वसुदेवाने काय केलं, तिथं भगवंताला ठेवलं यशोदेच्या बाजूला आणि तिथं जन्माला आलेली माया उचलली आणि माया घेऊन वसुदेव बाहेर पडले. याच्या मागे पुष्कळ गोष्टी आहेत. ती माया उचलली, माया घेऊन वसुदेव बाहेर पडले. पुन्हा मग जाताना यमुनेने मायेलाही रस्ता दिला, माया घेऊन ते गेले. ते सगळं झालं. आता भगवान आले, माया गेली. माया गेली, गोकुळ सोडून गेली. आता गोकुळातून माया निवृत्त झाली. माया म्हणजे अज्ञान, अज्ञान निवृत्त झालं. गोकुळाला ज्ञान झालं की नाही? संतांनी वर्णन केलं, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपतपे. जपतपे केलिया वाचोनी गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. बरोबर? गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान, अरे प्रत्यक्ष परब्रह्मच गोकुळामध्ये आलं, लोकांना ब्रह्मज्ञान झालं. आता गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं असं जर संतांचं म्हणणं आहे, त्याला जर तसं प्रमाण आहे, कारण माया तर उचलून नेली. भगवान तिथं आले, तिथं माया राहणं शक्य नाही, म्हणून मायेलाही त्या यमुनेने रस्ता दिला आणि ती माया घेऊन वसुदेव गेले. तिकडे गेल्यानंतर मग माया निवृत्ती झाली की ब्रह्मज्ञान असतं. या नियमाप्रमाणे गोकुळातलं ब्रह्मज्ञान. ती माया गेली तिकडं, ती रडायला लागली. पहारेकरी जागे झाले, त्यांनी कंसाला सांगितलं. कंस आला, त्या मायेला पकडलं, मारणार तर ती माया हातातून निसटली. अष्टभुजा देवीचं रूप घेऊन तिने कंसाला सांगितलं की तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. आपण हे नेहमी सांगतो. आणि कंसाला कळलं की 8वा मुलगा जन्माला आलाय, मायेने सांगितलं. आणि मग कंस असं म्हणायला लागला की बाबा काय आला म्हणून काय झालं, तो मला मारेल म्हणजे माझा देह पडेल, माझा आत्मा थोडाच मरणार आहे, आत्मा नित्य आहे, आत्मा शाश्वत आहे. कोण बोलतो? कंस. कंस इतका दुष्ट, पण त्याच्या मुखातून अस्खलित वेदांत बाहेर पडायला लागला. आता प्रश्न हाच निर्माण झाला, दुष्टाच्या मुखातून वेदांत कसा आला? त्याला उत्तर देताना हरिसुरींनी असं उत्तर दिलंय की ज्याच्या हातातून माया निघून गेली तो वेदांताशिवाय दुसरं काही बोलत नाही. माया निवृत्ती झाली ना त्याची, मग आता तो वेदांतच सांगणार. माया गेली म्हणून गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. गर्ग संहितेमध्ये एक प्रसंग याच्या पुढचा असा आला, गर्गाचार्य वारंवार गोकुळामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता येत असत. एके दिवशी गर्गाचार्य भगवंताच्या दर्शनाकरता आले. भगवान पाळण्यामध्ये झोपलेले, आजूबाजूला गोपिकांचा गराडा आहे आणि त्या गोपिका भगवंताला खेळवतात, भगवंताबरोबर बोलतात, त्याला हसवतात, त्याचा चेहरा बघत बसतात. हे सगळं चालू असताना गर्गाचार्य तिथे आले आणि गर्गाचार्य आले म्हणल्यानंतर गोपिका पटकन बाजूला झाल्या. गर्गाचार्याने भगवंताला बघितलं, दर्शन झालं आणि गर्गाचार्य तिथे एका बाजूला आसनावर जाऊन बसले. या सगळ्या ज्या गोपिका होत्या त्या गोपिका भगवंताच्या पाळण्यापासून बाजूला झाल्या, गर्गाचार्यांच्या समोर जाऊन बसल्या आणि त्यांनी गर्गाचार्यांना असं विचारलं की गर्गाचार्य, हे ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते काय असतो? गोपिका विचारतात गर्गाचार्यांना. गर्गाचार्य हे ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते काय असतं? आता ते ब्रह्म तिथंच पाळण्यामध्ये आहे. त्याच ब्रह्माच्या अवतीभोवती इतका वेळ तुम्ही उभ्या होता. त्याच परब्रह्माच्या दर्शनाकरता गर्गाचार्यांचं आगमन झालंय.
त्याच गर्गाचार्यांना, बर गंमत अशी आहे की हे भगवान श्रीकृष्ण गोकुळात आल्यानंतर गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, या गोपिकांना ब्रह्मज्ञान झालंय. मग ब्रह्मज्ञान झालेल्या गोपिका गर्गाचार्यांना असं विचारतात, ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय असतं? ब्रह्मज्ञान झालंय ना, झालं ना, मग कशाला विचारता? तरी त्या गोपिका विचारतात ब्रह्म ब्रह्म काय असतं. आणि मग गर्गाचार्य बोलले. आता प्रश्न हाच निर्माण झाला की गोकुळामधली माया निवृत्त झाली, गोकुळामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म आकाराला आलं, अवताराला आलं, आणि तरी तुम्हाला ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही ब्रह्म काय हा प्रश्न का पडतो? का विचारलं असेल गोपिकांनी? याचं उत्तर भागवतावर एक वल्लभाचार्यांची टीका आहे, सुबोधिनी नावाची. त्या टीकेमध्ये वल्लभाचार्यांनी याचं उत्तर दिलंय. ते असं म्हणतात की गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालेलं असताना सुद्धा त्यांनी का विचारलं गर्गाचार्यांना की ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय असतं, आणि गर्गाचार्यांनी तरी त्यांना का सांगावं ब्रह्म काय आहे ते? त्याचं कारण सांगताना त्यांनी असं हे सांगितलं की आत्तापर्यंत गोपिकांना ब्रह्मज्ञान झालं ते बरोबर आहे, मग का विचारलं? कारण आत्तापर्यंत झालेलं ब्रह्मज्ञान गुरुकडून झालं नव्हतं, म्हणून त्याला शिक्का नव्हता यथार्थ ज्ञानाचा. ते गर्गाचार्यांच्या मुखातून यावं लागलं तरच त्याला ब्रह्मज्ञानाचा शिक्का बसतो.